Hello everyone, welcome to the 11th lecture of Python programming. So in this lecture we are going to see the global and local variables in Python. Okay, so global and local variables in the function we can say. So function is nothing but there are two types of function. First one is inbuilt function and second one is the function which is created by a programmer, or we can say the function which is created by डेव्हलपर. ओके और अस ओके आपण सुद्धा फंक्शन तयार करतो. पायथॉनवरती आपण पाहिलेलं आहे. याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण असं पाहिलेलं आहे की आपण जे काही फंक्शन बनवतो ते फंक्शन कसं डिफाईन करतो, त्याचा सिंटॅक्स काय आहे, ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर या लेक्चरमध्ये काय पाहणार आहे आपण? ग्लोबल अँड लोकल व्हेरिएबल्स. ओके, तर त्याच्यासाठी एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. अदरवाईज मी ग्लोबल आणि लोकल व्हेरिएबल म्हणजे काय आहे ते मी तुम्हाला डायरेक्टली पायचामवर घेऊन जाईल आणि तिथे सांगेल. ठीक आहे. सो ग्लोबल आणि लोकल व्हेरिएबल्स इज अवर टुडेज टॉपिक. सपोज मी असं म्हणत असेल की ए इज इक्वल्स टू 10, एंटर प्रेस करतोय मी आणि एक फंक्शन डिफाईन करतोय. म्हणजे फंक्शन डिफाईन करण्याच्या अगोदर मी असं लिहितोय की ए इज इक्वल्स टू 10. सो डिफाईन अ फंक्शन. सो डिफाईन अ सॅम्पल नावाचं एक फंक्शन आपण डिफाईन करूयात. सॅम्पल नावाचं फंक्शन डिफाईन करूयात आणि एक पॅरेंथेसिस देऊयात. पॅरेंथेसिस नंतर कोलन आपण देत असतो ज्यावेळी आपण फंक्शन्सची म्हणजे आपण ज्यावेळी फंक्शन्स विषयी बोलत असतो. तर कोलन दिल्यामुळे काय होतं, कोलन दिल्यामुळे आपलं फंक्शन हे म्हणजे इंडेंटेशन होत असतं. बरोबर, पायथन प्रोग्रामिंगमध्ये इंडेंटेशन फार महत्वाचं आहे. अदर लँग्वेजेसमध्ये जाल तुम्ही तर ब्लॉकिंग ऑफ स्टेटमेंटसाठी कर्ली ब्रेसेस वापरले जातात. सो एंटर मी जर का प्रेस केला तर आणि याच्या आतमध्ये मी पुन्हा असं लिहितोय की ए इज इक्वल्स टू 15 असं लिहित असेल मी. म्हणजे प्रत्येक गोष्ट मी सांगतो तुम्हाला व्यवस्थित आणि मी फंक्शनच्या आतमध्ये प्रिंट करतोय ए. म्हणजे दोन गोष्टी आहेत. ए ए ह्या मेमरी ब्लॉकमध्ये असं तुम्ही म्हणू शकता. दॅट इज द कन्सेप्ट. पण ए इज असाइन फॉर 10 अँड इन द फंक्शन ए इज असाइन फॉर 15. तर ऑलवेज रिमेंबर, ज्यावेळी मी प्रिंट करतो त्यावेळी माझं फंक्शन कोड रन केला तर माझा कोड रन होणार नाही. कारण ज्यावेळी मी फंक्शन डिफाईन करत असतो त्यावेळी मला त्या फंक्शन्सला कॉल करावं लागतं. काय करावं लागतं? कॉल करावं लागतं. तर मी सॅम्पल नावाचं फंक्शन पुन्हा एकदा म्हणजे फंक्शनचं कॉलिंग करीन सॅम्पल पॅरेंथेसिस देऊन आणि मग जर का ह्या कोडला रन केलं तर एची व्हॅल्यू काय आली? एची व्हॅल्यू आली व्हॉट? एची व्हॅल्यू आली 15. समजा प्रिंट ए आहे ना, मी असं म्हणेल की इनसाइड ए, इनसाइड ए. आणि जर का मी कोड रन केला तर 15 इज अ इनसाइड ए. आणि इथे जाऊन मी फंक्शनच्या बाहेर जाऊन समजा असं म्हणत असेल की प्रिंट ए आणि कॉमा देऊन मी डबल कोट मध्ये म्हणजे स्ट्रिंग मध्ये असं लिहित असेल की आउटसाइड ए, आउटसाइड ए आणि रन करत असेल तर इनसाइड ए आउटसाइड ए मला प्रिंट होऊन येईल. म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट जर का सांगायचं झालं तर फंक्शनच्या आतमध्ये ए ची व्हॅल्यू ज्याला तुम्ही असाइन केलेली आहे ती फंक्शनच्या आतमधली जी काही व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला जर का तुम्ही आतमध्ये प्रिंट करताय म्हणजे त्या फंक्शनच्या कशामध्ये फंक्शनच्या बॉडीमध्ये तुम्ही प्रिंट करताय तर त्या फंक्शनच्या बॉडीमध्ये ज्याला तुम्ही प्रिंट केलंय त्याला ते फंक्शन आधी प्रेफरन्स देणार आणि त्याला प्रेफरन्स दिल्यानंतर तुम्ही जे खाली प्रिंट केलंय ना आउटसाइड आहे तो प्रिंट होऊन येईल. सो दॅट इज द ग्लोबल अँड लोकल व्हेरिएबल. म्हणजे ए हा जो काही आहे ए इज इक्वल्स टू 10 आपण फंक्शन डिफाईन करण्याच्या अगोदर लिहिलेला मी हॅश देऊन कमेंट लिहित असतो पायथन प्रोग्रामिंग मध्ये. तर हॅश देऊन मी तुम्हाला सांगतो की हा आउटसाइड ए आहे आणि हा ग्लोबल व्हेरिएबल आहे. ठीक आहे, हा ग्लोबल व्हेरिएबल आहे. दिस इज द ग्लोबल व्हेरिएबल. आणि त्याच्यानंतर जो काही आतमधला ए दिलाय त्याला मी असं म्हणू शकतो की धिस इज अ लोकल व्हेरिएबल. आणि ऑलवेज रिमेंबर इन पायथन प्रोग्रामिंग और एनी फंक्शन ग्लोबल इन लोकलचा जर का तुम्ही विचार कराल तर ऑलवेज प्रेफरन्स कोणाला देतं फंक्शन? द फंक्शन इज गिवन टू द लोकल व्हेरिएबल. लोकलाइट्सला आधी देतात ना. समजा तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताय तर लोकलाइट्सला पाहून तुम्ही एक्साइटेड होता म्हणजे तुम्हाला असं वाटतं की दीज आर द लोकलाइट्स. मग त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. ठीक आहे, तसंच इथं फंक्शनमध्ये जो काही फंक्शन आहे तो कशाला पहिला प्रेफरन्स देईन? द प्रेफरन्स इज गिवन टू द लोकल व्हेरिएबल रादर दॅन द ग्लोबल व्हेरिएबल. म्हणजे ग्लोबल व्हेरिएबल पेक्षा प्रेफरन्स इज गिवन टू द लोकल व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबलला प्रेफरन्स दिला जातो. लोकल व्हेरिएबलला प्रेफरन्स दिला जातो. त्याच्यानंतर मी समजा एक नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं तर असं म्हणू शकतो ग्लोबल आणि लोकल तुम्हाला दोन गोष्टी कळल्या असतील. एक एक मी डिफाईन करतो फंक्शन आणि ते तुमच्या पुढे
काय करतो? ग्लोबल आणि लोकल व्हेरिएबल ऍक्च्युअली मी तुमच्या पुढे करून दाखवतो. सो समजा मी असं लिहित असेल, की मला आता हा ए चेंज करायचा आहे. मी दोघांची व्हॅल्यू समजा 10 दिली. तर तुम्हाला माहिती आहे, की प्रेफरन्स इज गिव्हन टू द इनसाइड ए किंवा आपण फंक्शनच्या आतमधल्या बॉडीमध्ये जो काही आपण प्रिंट केला ए, कारण ए नावाचा जो काही मेमरी ब्लॉक आहे किंवा ए नावाचा व्हेरिएबल ज्याच्यासाठी आपण असाइन केलेली आहे व्हॅल्यू, इंटिजर व्हॅल्यू, तर ती व्हॅल्यू त्या मेमरी ब्लॉकमध्ये स्टोअर होणार. म्हणजे सेम मेमरी ब्लॉक आहे. ठीक आहे. ए नावाचा सेम मेमरी ब्लॉक आहे, पण अपडेटेशन कसं केलं जातंय? ठीक आहे. अपडेटेशन कसं केलं जातंय? रेफरन्स इज ऑल्वेज गिव्हन टू द लोकल व्हेरिएबल बिकॉज वी आर प्रिंटिंग द ए इनसाइड द or we can say in the body of the function, in the body of the function. Understood? So त्याच्यानंतर मी एक गोष्ट सांगेल तुम्हाला. समजा ए इज इक्वल्स टू 10 तुम्ही म्हणलाय. ए इज इक्वल्स टू 10 तुम्ही जर का म्हणत असाल, ए इज इक्वल्स टू 10 आणि मी एक समथिंग नावाचं फंक्शन डिफाईन करतोय. फंक्शन मी माझ्या मनावर काही डिफाईन करू शकतो. फक्त त्या फंक्शनचा मिनिंग काय आहे ते मला सांगणं गरजेचं असतं ज्यावेळी मी इंडेंटेशन करत असतो. बरोबर. आता इंडेंटेशन इज नन अदर दॅन द फोर स्पेस किंवा आपण त्याला टॅबने इंडेंटेट करत असतो. जर का तुम्ही प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस ऐवजी जर का तुम्ही पायथन म्हणजे पायथनचा जो काही कोड आहे .py फाईल तुम्ही नोटबुकमध्ये किंवा मायक्रोसॉफ्ट नोटबुकमध्ये अदरवाईज तुम्ही एखाद्या तुमच्या नोटपॅडमध्ये सेव्ह करताय किंवा कोड करताय, तर इंडेंटेशन ऑटोमॅटिकली होणार नाही ज्यावेळी तुम्ही कोलन जरी देत असाल तरी. इंडेंटेशनसाठी तुम्हाला एक टॅब द्यावा लागतो रादर दॅन गिव्हिंग स्पेसेस. स्पेसेस देण्याऐवजी तुम्ही टॅब जो काही कीबोर्ड वर ऑप्शन आहे टॅब, तो तुम्ही प्रेस करू शकता. टॅब की प्रेस करू शकता. त्याच्यानंतर मी समथिंग नावाचं काय करतोय फंक्शन डिफाईन करतोय आणि मी त्याच्या आतमध्ये प्रिंट करतोय ए. आता याच्या आतमध्ये मी पुन्हा एकदा ए ची व्हॅल्यू असाइन केलेली नाहीये, तर मी प्रिंट करत असतो ए आणि मला जर का माझा कोड रन करायचा आहे, तर मी फंक्शनला करत असतो कॉलिंग. मग समथिंग नावाच्या फंक्शनने पुन्हा एकदा त्यालाच कॉल करीन मी. फंक्शनला कॉल केलं की मला ए ची व्हॅल्यू अदरवाईज आउटपुट काय मिळेल? मला आउटपुट 10 मिळेल. बरोबर? मला आउटपुट काय मिळलं जाते? मला आउटपुट 10 मिळलं जाते. ठीक आहे? त्याच्यानंतर that is all about the global म्हणजे preference. If there is no presence of a local variable, then the preference is given to the global variable. Understood? Means मागच्या एक्झाम्पल मध्ये जे काही फंक्शन आपण डिफाईन केलं होतं त्या फंक्शन मध्ये आपण काय करत होतो? त्या फंक्शन मध्ये आपण जे काही फंक्शन डिफाईन केलंय त्याच्या बॉडीमध्ये आपण मेमरी ब्लॉकचं अपडेटेशन करत होतो, पण इथं अपडेटेशन आपण करत नाही. हेन्स द प्रेफरन्स इज गिव्हन टू द आउटसाइड आहे. अंडरस्टूड? सो मी ए अंडरस्कोर आउटसाइड असं पण लिहू शकतो. हा, ए अंडरस्कोर आउटसाइड, पण इथं लिहायची गरज नाही. तुम्हाला समजल्या जातील गोष्टी ऑटोमॅटिकली. ठीक आहे. आउटपुट 10 आलं म्हणजे इफ देर इज अ नो प्रेझन्स ऑफ इनसाइड ए, देन देन द प्रेफरन्स इज गिव्हन टू द आउटसाइड ए. अंडरस्टूड? नाव ए इक्वल्स टू 10, एंटर प्रेस केलं आणि फंक्शन डिफाईन केलं समथिंग. आणि मी कोलन देऊन इंडेंटेशन करत असतो. तर मी समजा असं लिहित असेल की ग्लोबल ग्लोबल ऑफ ए, ग्लोबल ऑफ ए असं मी लिहितो आणि मी खाली एंटर प्रेस करून मी असं लिहितोय की ए इक्वल्स टू 15. म्हणजे मी काय करतोय ह्या सिंटॅक्स म्हणजे ह्या टाईपच्या कोडमध्ये मी काय करतोय, जो काही ग्लोबल ए आहे त्याला मी चेंज करण्याचा प्रयत्न करतो. आणि जर का मी असं प्रिंट करत असेल प्रिंट ए आणि त्याच्यानंतर मी फंक्शनला करील कॉल. काय करेल? फंक्शनला कॉल करेन समथिंग नावाच्या. समथिंग फंक्शन आपण तयार केलंय ना, तर त्या फंक्शनला जर का मी कॉल केलं, बरोबर, आणि मग माझा कोड रन केला तर मला प्रिंट होऊन येईल 15. दॅट इज बाय डिफॉल्ट, कारण प्रेफरन्स इज गिव्हन टू द ए. बरोबर. आता मी खाली जर का फंक्शनच्या बाहेर जाऊन, फंक्शनच्या बॉडीमध्ये नाही, फंक्शनच्या बाहेर जाऊन प्रिंट केलं ए, तर मला तो खालचा जो काही ए आहे तो सुद्धा 15 मिळेल.
अंडरस्टूड. म्हणजे काय झालं, अपडेटेशन झालं. ज्यावेळी तुम्ही ग्लोबल कीवर्ड वापरताय, दॅट इज द कीवर्ड, आणि ग्लोबल कीवर्ड तुम्ही फंक्शनच्या आतमध्ये वापरताय ग्लोबल ए, आणि ग्लोबल ए ला सुद्धा तुम्ही 15 बनवून टाकताय, त्यावेळी तुम्ही आउटसाइड प्रिंट करा किंवा इनसाइड प्रिंट करा, बाय डिफॉल्ट दॅट यू हॅव टू प्रॅक्टिस. हा, जे मी काही करतोय तेच तुम्हाला प्रॅक्टिस करायचंय. जसं मी तुम्हाला समजून सांगितलंय तसंच तुम्ही अंडरस्टँड सुद्धा करायचंय. ह्या ग्लोबल ए मुळे काय झालं, की जो काही ए असाइन केला होता पण स्टार्टिंग पॉइंटला, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथेच करून दाखवतो मी. ह्याला मी ग्लोबल ए जो काही आहे ना, त्याला मी रिमूव्ह करतो आता सध्या जस्ट. आता ग्लोबल ए नसता तर 15 आणि 10 प्रिंट झाला असता. आता मी ग्लोबल ए जर का मी तिथं टाकला तर मला ऍक्च्युअली काय झालं, अपडेटेशन झालं. म्हणजे एच ग्लोबल व्हेरिएबल ए आहे त्याची सुद्धा व्हॅल्यू लोकल व्हेरिएबल इतकी आपण असाइन केली. ठीक आहे, म्हणजे त्यालाही आपण लोकल व्हेरिएबलच कन्सिडर्ड केलं. ठीक आहे, नो डिस्क्रिमिनेशन. त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक कीवर्ड असतो, तोही मी तुम्हाला सांगतो. जर का मी असं सांगत असेल, ठीक आहे, समजा मी असं सांगतोय की ए इक्वल्स टू ए इक्वल्स टू 10, बी इक्वल्स टू 9. ओके, डिफाईन समथिंगला मी डिफाईन करतोय, समथिंग नावाचं फंक्शन आहे समजा, आणि मी एंटर प्रेस करतोय, इंडेंटेट करतोय कोलन देऊन. तर ऍक्च्युअली होणार काय, इथं काय होईल, इथं मी एक्स इज इक्वल्स टू असं लिहितोय. काय लिहितोय ते पहा, दॅट इज द इम्पॉर्टंट, म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे. ग्लोबल्स असं मी लिहितोय, आणि मी एक पॅरेंथेसिस देतोय. पॅरेंथेसिस नंतर जो काही ग्लोबल ए आहे ना, त्याला मी स्क्वेअर ब्रॅकेट देऊन स्ट्रिंग मध्ये लिहितोय ए. ठीक आहे, दॅट इज द वे दॅट यू हॅव टू अंडरस्टँड, किंवा तो सिंटॅक्स तुम्हाला पाठ करायचा आहे म्हणण्यापेक्षा तो सिंटॅक्स तुम्हाला अंडरस्टँड करायचा आहे. त्या 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 जो काही एक एक्स इज इक्वल्स टू ग्लोबल्स ऑफ पॅरेंथेसिस आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जो काही ए मी लिहिलाय ना, त्याचं ऍक्च्युअली काम काय आहे ते आपल्याला पाहायचंय. ए इज इक्वल्स टू 15 मी इथे लिहित असेल आणि मी प्रिंट करत असेल ए. इनसाइडला प्रिंट करतोय मी ए. ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर मी इथे काय करील, फंक्शनला कॉल करेल. काय करील, मी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, एरर एरर मी डेलिबरेटली आणण्याचा प्रयत्न करतोय. तर इथं मला काय झालं, ए हा 15 प्रिंट झाला त्या ग्लोबल्स कीवर्डमुळे. म्हणजे काय झालं, आणि मी पुन्हा एकदा समजा इथे खाली केला प्रिंट ए, म्हणजे आतमधल्याला तर प्रेफरन्स देणारच. प्रिंट केला ए, तर ऍक्च्युअली बाय डिफॉल्ट काय झाला, प्रिंट माझा ए झाला वरचा. पण ऍक्च्युअली मी त्या ग्लोबल्स कीवर्डने सुद्धा तुम्हाला बनवून दाखवलं. पण मला हा जो काही आउटसाइड ए आहे ना, किंवा तो जो काही ए आहे तो मला चेंज करायचा आहे. कोणता, ग्लोबल वाला ए, म्हणजे त्याचा प्रेफरन्स सेकंड नंबरला आहे. मग मी फक्त असं म्हणेल, म्हणजे तो ग्लोबल जे काम करतो तेच हे काम करतं, पण याच्यामध्ये थोडं कॉम्प्लिकेशन आहे. सो ग्लोबल्स असं मी लिहिल. त्याच्यानंतर काय देईल मी, त्याच्यानंतर पॅरेंथेसिस देईन, आणि मग स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पुन्हा एकदा तीच गोष्ट लिहिल. ठीक आहे, आणि त्याला मी कशाचे इक्वल देईन, दिस इज इक्वल्स टू सपोज 15. आणि जर का मी रन केला तर बोथ विल बी 15-15. म्हणजे जो काही मागचा कोड केला ना आपण, सेम त्याने जे होतं तेच याने होतं, फक्त दॅट इज द डिफरन्स. सो दॅट इज ग्लोबल लोकलच्या या कन्सेप्ट आहेत. अंडरस्टूड, ग्लोबल लोकलच्या ह्या कन्सेप्ट आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आय वुड लाईक टू गिव्ह, म्हणजे मला आता रिटर्न स्टेटमेंट बद्दल तुम्हाला सांगायचं आहे. पण ऍक्च्युअली देर इज व्हेरी फ्यू टाइम, म्हणजे कमी टाइम आहे, तरी मी ट्राय करतो की मी रिटर्न स्टेटमेंट तुम्हाला सांगेल. रिटर्न स्टेटमेंट आपण फंक्शन मध्ये वापरत असतो. रिटर्न स्टेटमेंट आय यूज टू यूज इन फंक्शन. सो रिटर्नला मी कसं म्हणेल, समजा मी एक कोड करतोय. कोड कशासाठी करतोय हे बघा. मी दोन मीन्स आय वॉन्ट टू फाइंड दी स्मॉलर numbers between two numbers, then what should I do?
आय विल डिफाईन अ फंक्शन. ओके, इफ एल्सच्या कंडिशनने तुम्ही करू शकता, पण फंक्शनने मी ही गोष्ट कशी करतो? एव्हरी कोड यू कॅन डू बाय द फंक्शन, बाय युझिंग द फंक्शन, बट यू जस्ट नीड द टेक्निक्स to understand. The function is very simple concept. The function is used for the programming projects. Okay, डेव्हलपरची जी काही स्ट्रेंथ असते ना, डेव्हलपरची स्ट्रेंथ ही फंक्शनच्या नॉलेजवर असते. सो मला दोन गोष्टी काय स्मॉलर काढायचं आहे 2 नंबरमध्ये, तर मी स्मॉलर नावाचं फंक्शन डिफाईन करेल. तर मला फंक्शनच्या आतमध्ये पॅरामीटर्स तर पास करावे लागतील. 2 पॅरामीटर्स मी पास करेल, दॅट शुड बी इंटिजर. त्याच्यानंतर मी फंक्शनच्या आतमध्ये असं म्हणेल की इफ इफ the first number is less than second number, then I will just say, I will just print the first number, किंवा असं म्हणेल the smaller number is, आणि इथे मी स्ट्रिंगच्या बाहेर जाईल आणि इथे प्रिंट करील ए. ओके, सॉरी, हा एच स्मॉलर काढायचे ना आपल्याला. आता इफच्या खाली इंडेंटेड करील आणि त्याच्यानंतर म्हणेल असं नसेल तर काय म्हणेल, एलिफ. एलिफ असं नसेल तर काय असेल? मग एलिफच्या आतमध्ये मी कंडिशन देईल. इथे पण मी पॅरेंथेसिस वापरायला पाहिजे होतं. आय विल यूज द पॅरेंथेसिस ओव्हर हिअर. एलिफच्या आतमध्ये मी काय लिहिल? एलिफच्या आतमध्ये मी असं लिहिल, अदरवाईज असं नसेल तर ए इज ग्रेटर दॅन बी ना. ए शुड बी ग्रेटर दॅन बी. असं नसेल तर ए ग्रेटर दॅन बी असेल. एलिफ प्रिंट प्रिंट बी. बी म्हणण्यापेक्षा द स्मॉलर नंबर इज बी. कॉमा देऊन मी म्हणेल बी. त्याच्यानंतर एलिफच्या नंतर मी एलिफच्या खाली इंडेंटेट करेल. एलिफच्या खाली इंडेंटेट करेल आणि एल्स मध्ये लिहील. एल्स मध्ये काय लिहील? प्रिंट प्रिंट तसंही नसेल तर दोन्ही काय असेल, इक्वल असेल. प्रिंट ए इक्वल्स टू बी. ए इक्वल्स टू बी म्हणजे असं मी लिहिल की बोथ आर सेम. ठीक आहे, असं फंक्शन मी डिफाईन केलं आणि मी ह्या फंक्शनला कॉल करील. काय करील? कॉल करील. स्मॉलर नावाने कॉल करील. तर मला पॅरामीटर्स देखील पास करावे लागतील. 2 पॅरामीटर्स मी पास करील, समजा 5,7. तर मला इनडायरेक्ट ऑटोमॅटिकली काय प्रिंट होईल? काय प्रिंट होऊन येईल? द स्मॉलर नंबर इज 5. मी 7,5 केलं असतं तर इथे दाखवतो मी तुम्हाला. मी जर का 7,5 जर केलं असतं तर मला काय आलं असतं? 5 इज स्मॉलर. ओके, म्हणजे स्मॉलर नावाचं फंक्शन हे काम करतं. तर रिटर्न स्टेटमेंट जर का मला इथं वापरायचंय तर मी प्रिंटच्या ऐवजी मी जस्ट काय म्हणेल, मी यांना रिमूव्ह करेल. सगळ्या प्रिंटला रिमूव्ह करेल. मी प्रिंटच्या ऐवजी फक्त म्हणेल रिटर्न. काय म्हणेल? रिटर्न. हे एल्सला मी सेम ठेवेल. आता इथे म्हणेल इफ असं नसेल तर काय कर, मला मला जे पाहिजे ते ए पाहिजे, रिटर्न ए. तसं नसेल तर मी काय म्हणेल, रिटर्न बी, कारण बी स्मॉलर आहे ना. सो रिटर्न बी. आणि त्याच्यानंतर मी जर का कोड रन केला तर कोड रन होणार नाही. रन होणार नाही. रिटर्न केलंय ना मी, तर मला एक एक्स इज इक्वल्स टू स्मॉलर असं डिफाईन करावं लागेल आणि मला प्रिंट करावं लागेल एस. कारण रिटर्न स्टेटमेंट काय म्हणतं माहिती आहे? रिटर्न स्टेटमेंट म्हणतं बाकी तुझं तू बघ, माझं काम फक्त तो जो काही नंबर आहे त्याला मेमरी ब्लॉकमध्ये स्टोअर करण्याचं काम आहे. प्रिंटिंगचं काम तुझं आहे. ठीक आहे. रिटर्न फंक्शन म्हणतं रिटर्न करील मी फक्त तुला. त्याच्यानंतर मी प्रिंट करील तो एक्स. आणि जर का मी आता रन करत असेल तर रिटर्न केलं 5. आता मी ह्या प्रिंट एक्सच्या ऐवजी मी एवढ्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्हाला कन्सेप्ट कळली आहे की रिटर्न स्टेटमेंट काय करतं. रिटर्न स्टेटमेंट ऑलवेज आपल्याला हे फक्त जी काही व्हॅल्यू आहे ती रिटर्न करून देतं, प्रिंट करत नाही. म्हणजे माझ्या फंक्शनला प्रिंट करण्याचं काम करेल प्रिंट फंक्शन. सो मी प्रिंटच्या आतमध्ये ते फंक्शन लिहील आणि जर का मी रन केला तर मला 5 आला. बरोबर. आता मी इथं समजा 17 किंवा 11,17 असं केलं.
11,17 आणि रन केला तर 11 मला येईल. किती येईल? 11. रिटर्न केलं ना, दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ रिटर्न स्टेटमेंट. रिटर्न स्टेटमेंटची ही गोष्ट आहे. आता स्वॅपिंग ऑफ टू नंबरसाठी मी तुम्हाला रिटर्न स्टेटमेंट सांगेल आणि जे काही रिकर्शन असतं ना फंक्शनमध्ये, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन फंक्शन. रिकर्शन आपण त्याला म्हणतो. ही गोष्ट मी सांगण्याचा प्रयत्न करेल, पण हा व्हिडिओ मला खूप लेंदी बनवायचा नाही आहे. म्हणून मी स्वॅपिंग ऑफ टू नंबर्स, जर का मला दोन नंबर स्वॅप करायचे तर मी स्वॅप नावाचं फंक्शन डिफाईन करेल. तुम्ही कोणत्याही नावाचं फंक्शन डिफाईन करू शकता. मग दोन पॅरामीटर्स मला पास करावे लागतील, कारण दोन नंबर्सला स्वॅप करायचं आहे. बरोबर. स्वॅप करणे म्हणजे काय, की जे काही नंबर्स दिले, समजा 10-20 दिले तर 20-10 करायचं. आपण पहिल्या अल्गोरिदम्स म्हणजे पहिल्या कोडमध्ये पाहिलेलं आहे की स्वॅपिंग कशी करतो. आपण स्वॅपिंग करतो A, B इक्वल्स टू B, A. बरोबर. या मेथडने आपण स्वॅपिंग करतो आणि ते झाल्यानंतर मी रिटर्न करायला सांगेल. मला रिटर्न दे A, B. काय रिटर्न कर? A, B. आणि रिटर्न नंतर मी एक स्पेस देत असतो, जेणेकरून माझे जे काही, आता मी ह्या फंक्शनला कॉल करतो. काय करतो मी फंक्शनला कॉल करतो, तर स्वॅप नावाचं फंक्शन आहे ना स्वॅप, तर त्याला मी कॉल करतो A, B ने. ठीक आहे. म्हणजे मी स्वॅप देतो 10, 20. ओके. आणि ह्याला स्वॅप कर म्हणतो, तर स्वॅप होणार नाही, कारण रिटर्न स्टेटमेंटचं काम काय? आय एम ओनली रिस्पॉन्सिबल टू रिटर्न द व्हॅल्यूज. आय एम नॉट रिस्पॉन्सिबल टू प्रिंट द व्हॅल्यूज. सो आय नीड टू प्रिंट द function over here. So I will print by this way, and then I will run code. Then I will get 20 10. ओके. त्याच्यानंतर मी समजा असं केलं, 10-20 झालं, बरं ठीक आहे. त्याच्यानंतर मी ह्यालाच काय करेल, Ctrl+C, आणि मी एंटर प्रेस करेल आणि मी समजा स्वॅपिंग ऑफ टू नंबर्समध्ये इथे टाकेल 5566. तर नेक्स्ट लाईनला मला त्या दोन नंबर स्वॅप करून मिळतील. ओके. म्हणजे फंक्शन्स ना आपली कामं सिम्प्लिफाय करण्यासाठी किंवा सिम्पल करण्यासाठी आपण फंक्शन्सचा वापर करत असतो. ठीक आहे. दॅट इज ऑल अबाउट द फंक्शन. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी आर गोइंग टू सी द रिकर्सिव्ह फंक्शन. रिकर्सिव्ह फंक्शन बद्दल पाहूयात. रिकर्शन म्हणजे द फंक्शन कॉलिंग इट सेल्फ. ओके. त्याच्यानंतर फाईल हँडलिंग नावाची एक गोष्ट आहे. अँड वी आर गोइंग टू सी द डीप प्रॉब्लेम, म्हणजे रिकर्शनवर जे काही प्रॉब्लेम्स असतात फॅक्टोरियलचे बाकीचे, ते आपण प्रॉब्लेम्स पाहू. सो आय थिंक फॉर दिस व्हिडिओ दिस इज इनफ, अँड आय विल स्टॉप द लेक्चर. गुड बाय.